भारतीय उत्सव आणि अर्थातच आनंदामध्ये दाखवून गेला हिंदुस्थान आणि त्याच्याबद्दल हा भव्य दिव्य उत्सव रमेश भाई प्रतिष्ठा भव्य दिव्य भेटी आणि महाराष्ट्र हंडीला सलामी देण्याकरता संजय दादा बाळगोपाळ एकावर एक चढता आहेत आणि अर्थातच एक शिस्तबद्ध सगोविंदा बदल 1 2 3 4 5 आणि 6 गोविंदा काय सलामी दिले जोरदार टाळ्या पाहिजे श्री गोविंदा पदक 6 धरा मानवी मनोरा हा धरा चित्त धरा पण या ठिकाणी बोला आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत परंपरेची गाथा सांगत असलेली स्पर्धा उद्घाटनीय सलामी उद्घाटनीय सन्मान बहुमान या ठिकाणी गणेश गोविंद पदक गोळकोट त्याचबरोबर या ठिकाणी भेंडे उत्सव सुरुवात होत आहे मला वाटतं 7 तर 5 साठी या ठिकाणी लागत आहे अनन्या शिवाजी गोळकर ही मुलगी कुठे असेल तर ते या ठिकाणी घेऊन या ते त्यांच्या पालकापासून थोडीशी दूर गेले अनन्या शिवाजी गोळकर अगदी सुयोग्य पद्धतीने ही मुलगी कुठे असेल तर ते स्टेजवर घेऊन या टॉपरचा जो गोविंद आहे तो या ठिकाणी स्पर्श केला आहे आणि या ठिकाणी सन्मान बहुमान या ठिकाणी झाला आहे आणि या जब
बघायला देणार आहोत। या अगोदर आलेलं वैभव पवार यांचं महाकाली गोविंदा पथकाने 6 सरांची सलामी दिलेली आहे आणि श्री साई शिवसेनेचे माजी नगरसेवक आदरणीय कैलासवासी भगवानदादा बुरटे यांचा मुलगा अभिमन्यू बुरटे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय संकेत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दहीहंडी पथक सातत्याने मागील 2 वर्ष चांगली कामगिरी या चिपळूणमध्ये करत आहे। त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तर त्यांनी सलामी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि उत्कृष्टरित्या त्यांनी सलामी दिलेली आहे आणि अशा प्रकारे ते परत शिवसेना युवासेना आयोजित दहीहंडी उत्सव 2025च्या 3ऱ्या पथकाचं नोंद होत आहे। त्यांनी 5व्या थराला सलामी दिलेली आहे आणि त्यांचं आपण स्वागत करणार आहोत। यानंतर ते यशस्वीरित्या खाली उतरणार आहोत आणि उतरल्यावर पुन्हा एकदा आपल्याला डीजेच्या तालावर आपल्याला जल्लोष बघायला मिळणार आहे। डीजेला विनंती आहे की आपण तयार राहायचंय। आदरणीय संकेत शिंदे आपलं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। संकेत शिंदेना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं। डीजे स्टार्ट। देण्याचा मानस असेल शिवशंभो गोविंदा पथक शिरळसाठी आणि त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भैरी देवीच्या कृपेने आपणास विनंती आहे आपण श्री गणेश गोविंदा पथकांचं उपस्थित गणेश गोविंदा पथक घोळतो खासियत अतिशय सुंदर आणि रचनात्मक अशा पद्धतीने मनोरंजन असायचे। मागील अतिशय शांततेने आणि उत्साहाने दहीहंडी कार्यक्रम साजरा करणारं एकमेव असं हे मंडळ 20 भारतीय युवक मित्र मंडळ मार्कंडी चिपळूण। आमच्या या मंडळाला सदैव असते सर्व प्रकारे मदत करणारे सर्व नाट त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ इच्छितो। अतिशय उत्कृष्टाची सलामी देतात। 7 सरांची सलामी या 7 सरांची सलामी देतात श्री गणेश गोविंदा पथक गोळीकोट। अतिशय कलात्मक असे आणि भराभर अशी चरण या ठिकाणी घेतलेली आहे आणि हा 5व्या थराला त्यांनी सलामी दिला। सुंदर आपल्याला हार्दिक अभिनंदन। यानंतर गणेश गोविंदा पथक मी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणार आहे। अतिशय सुंदर कलात्मक मनोरंजन असले मी गणेश गोविंदा पथकांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो आणि अभिनंदन करतो। जय गणेश गोविंदा पथक कोळकोट। देखावा कसा असणार आहे हे गोविंदा पथक अतिशय संयमानं 6 मनोरे गवळणी होणार आहे। गवळणी ठसकेबाद गवळण सुद्धा होणार आहे। पिचली माझी बांगडी। त्यामुळे गोविंदा पथकाने सलामी दिल्यानंतर जायचं नाही, सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे। सुंदर असा देखावा एकाचे 7 धराचे मनोरे होते। सुंदर असा देखावा आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय संयमीपणानं पुन्हा परस्ताना पाहायला मिळत आहेत हे गोविंदा पथक। सुंदर असं मनोरंजन पाहायला मिळेल। एका जोरदार टाळ्या आपण त्यांचा मनोबल वाढवूया या गोविंदा पथकाचा। यांच्या वतीने या पथकासाठी रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी त्यांच्या कन्याच्या हातून दिलं जातं।
लोक सलामी देतात. तर तिकडे श्री गणेश गोविंदा पथक गोळकोट आमच्या मंडळातर्फे लावलेला दहीहंडी फोडण्याचा अर्थोत्साह प्रयत्न सुरेख रचना सुरेख मनोरा या इथे महिला मंडळ यांनी सलामी दिलेली आहे. स्वराज्य गोविंदा पथक तसेच त्या तिकडे जय गणेश गोविंदा पथक गोवाकोट अतिशय सुंदर आणि रचनात्मक आणि भराभर चढणी सुंदर 1 2 3 4 5 आणि हा अतिशय वरती गोविंदा पोहोचलेला आहे आणि सुंदर प्रयत्न आणि